हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ ए राजमाने. नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे बघा आपण, तो म्हणजे 3-bit सिंक्रोनस अप काउंटर. आता आपण आत्तापर्यंत काय बघितले, असिंक्रोनस बघितले. आता हे काय बघायचे, सिंक्रोनस अप काउंटर. आता ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, सिंक्रोनस म्हणजे मी काय सांगितलेलं मागच्या लेक्चरला, की प्रत्येकाला क्लॉक सिग्नल हा ॲट अ टाईम मिळतोय. दिसते का बघा, हा क्लॉक सिग्नल ह्याला डायरेक्ट गेला आहे. ह्याचा आउटपुट आल्यावर ह्याला काय गेलेलं नाही, तो म्हणजे असिंक्रोनस. इथे डायरेक्ट क्लॉक पोचलेला आहे. बघा, द 3-bit असिंक्रोनस अप काउंटर शोन इन फिगर. ऑल द फ्लिप फ्लॉप्स आर निगेटिव्ह एज ट्रिगर्ड. द क्लॉक पल्सेस आर अप्लाइड टू ऑल फ्लिप फ्लॉप सायमल्टेनियसली. सो काउंटर इज कॉल्ड ॲज सिंक्रोनस काउंटर. हिअर QA and QB आर अँड. QA आणि QB अँडिंग केलं आहे आणि ते कुणाला दिलं आहे, J आणि Cला. द आउटपुट ऑफ दिस अँड गेट इज अप्लाइड टू JC अँड KC. म्हणजे थर्ड फ्लिप फ्लॉपला काय केलं आहे, ह्या QAचं आणि QBचं आउटपुट काय केलं आहे, अप्लाय केले. आता इनिशियली काय बघा, ऑल फ्लिप फ्लॉप्स देअर रिसेट कंडिशन दॅट इज QC QB QA इज नथिंग बट 0 0 0. म्हणजे तिन्हीमध्ये पहिल्यांदा काय असणार आहे, 0 0 0 असणार आहे. ह्याचं ट्रूथ टेबल जर बघितला तर मगासारखंच असणार आहे, काय वेगळं नसणार आहे, फक्त याची मेथड वेगळी आहे. बघा, इनिशियली QC QB QA 0 0, नंतर अप काउंटिंग होणार, म्हणजे 1 काउंट होणार, 2 3 4 5 6 7. 8व्या पल्सला परत तो काय करणार, 0 काउंट करणार. आता कसं होते बघूया. आता इनिशियली पहिला क्लॉक पल्स दिला काय होणार बघा, सगळ्यांना तर क्लॉक पल्स मिळालायच. मग ह्याला फक्त काय आहे, लॉजिक 1 दिले आपण. JK आणि J आणि Kला आपण लॉजिक 1 दिल्यामुळे हा काय झाला, टॉगल झाला. बरोबर आहे. QA काय झाला, 0 होता तो 1 झाला. पण फर्स्ट ही पल्स अप्लाय करायच्या आधी QA काय होता, 0 होता. बरोबर आहे. QA काय होता, फर्स्ट अप्लाय करायच्या आधी 0 होता. बरोबर आहे. मग हा 0 ह्याला जाणार, त्यामुळे JB आणि KB यावेळेला आता काय असणार आहेत, 0 असणार आहेत. मग 0 असल्यामुळं हा काय होणार, जेव्हा J आणि K 0 0 असते तेव्हा आपल्याला काय मिळते, नो चेंज मिळते. त्यामुळे इथं नो चेंज मिळणार. अगेन आपल्याला आउटपुट काय मिळणार, 0 मिळणार. ह्याचं नो चेंज मिळाल्यामुळे बाय डिफॉल्ट हा पण काय होणार, नो चेंज. बघा लक्षात या, फ्लिप फ्लॉप A टॉगल्स QA चेंजेस टू 1 बट सिन्स QA इज इक्वल टू 0. आधी QA 0 होता ॲट द इन्स्टंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फर्स्ट क्लॉक पल्स. त्यामुळं JB आणि KB पण काय असणार आहे, 0. त्यामुळे QB डज नॉट चेंज इट्स स्टेट. कारण आपल्याला माहिती आहे JK फ्लिप फ्लॉप्समध्ये J आणि K 0 असेल तर नो चेंज आउटपुट येते. मग सिमिलरली QC पण काय करणार, डज नॉट चेंज इट्स स्टेट. त्यामुळे QC पण 0 होणार. लास्ट काय होणार, QC QB QA पल्स क्लॉक पल्सला काय होणार, 0 0 1. म्हणजे हा 1 काउंट केला. ठीक आहे. आता ॲट द सेकंड क्लॉक एज काय होणार बघा, सेकंड क्लॉक एजला परत काय होणार, ह्याला बाय डिफॉल्ट आपण लॉजिक 1 एकाला दिलेलंच आहे. त्यामुळे हा परत काय होणार, टॉगल होणार. हा टॉगल झाला म्हणजे काय होतं, आता ह्याच्या आधी आउटपुट याचं काय होतं, 1 होता, आता काय झाला, 0. आलं लक्षात. पण ह्याच्या आधीच्या स्टेजला QA काय होता, 1 होता. त्यामुळे आता JB KB काय असणार आहेत, 1 असणार आहेत. त्यामुळे हा फ्लिप फ्लॉप आता काय होणार, टॉगल होणार. हा फ्लिप फ्लॉप काय होणार, टॉगल होणार. टॉगल झाल्यामुळे QB काय झाला, 0 झाला. आलं लक्षात. QB 0 झाला, पण आत्ताच्या स्टेजला QA काय आहे, 0 आहे. सॉरी, QB 1 झाला, पण आत्ताच्या स्टेजला QA काय आहे, 0 होता. त्यामुळे इथं QC परत JC KC काय होणार, 0 होणार. त्याच्यामुळे ह्याचा आउटपुट काय मिळणार, 0. बघा लक्ष द्या, फ्लिप फ्लॉप A टॉगल्स ती स्टेज आहे, QA बिकम्स 0. QA काय झाला, 0 झाला. बट दॅट द इन्स्टंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ सेकंड क्लॉक पल्स अप्लाय केला तेव्हा काय होता, QA 1 होता. त्यामुळे JB KB काय झाले, 1 झाले. त्यामुळे हा टॉगल झाला, QB काय झाला, 1 झाला. पण QB 1 आहे, QA 0 असल्यामुळे काय झाला, इकडे लक्ष द्या, QA 0 आहे, QB 1 आहे. त्यामुळे अँड गेटचं आउटपुट काय झालं, 0. त्यामुळे JC KC काय झालं, 0. त्यामुळे नो चेंज मिळाला. त्यामुळे ॲट द एंड ऑफ दिस सेकंड क्लॉक पल्स वी गेट 0 1 0. दॅट इज इट विल काउंट 2. आले लक्षात. ॲट द थर्ड क्लॉक पल्स काय होणार, अगेन फ्लिप फ्लॉप A टॉगल्स QA बिकम्स 1. QA काय होणार, 1 होणार. ॲट द इन्स्टंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फॉलिंग एज QB काय होता, सॉरी QA काय होता, इथं मागच्या वेळेला 0 होता. मग हा 0 असल्यामुळे QB काय होणार, डज नॉट चेंज स्टेट. त्यामुळे QC पण चेंज करणार नाही. त्यामुळे मागचं स्टेज मिळणार 1. म्हणजे आपल्याला काय होणार बघा, 0 1 1. इट विल काउंट 3. ठीक आहे. आता ॲट द फोर्थ क्लॉक एज
फ्लिप फ्लॉप ए अगेन टॉगल झाला म्हणजे काय झालं परत बघा, 0 झाला, QA 0 झाला. बट दॅट द इन्स्टंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फॉलिंग एज QA काय होता 1 होता, त्यामुळे QB काय झाला इकडं, QB काय झालं, JB KB काय झालं 1 झालं, त्यामुळे हा आता काय झाला टॉगल झाला. मग टॉगल म्हणजे आधी ह्याच्यात काय होतं 1 होतं, आता काय झालं 0 होतं माहिती आहे, बरोबर आहे. हे बघा इथं आहे बघा, हे बघा QB 0 झालं. पण नोड आता काय होणार आहे बघा, मागच्या स्टेजला QB आणि QA काय होतं 1 होतं, त्यामुळे आता काय होणार बघा, QB QA 1 असल्यामुळं आत्ता JCला काय मिळणार, JC आणि KCला 1 मिळणार. आत्ता फर्स्ट टाईम हा C फ्लिप फ्लॉप टॉगल होणार आणि फर्स्ट टाईम हा टॉगल झाल्यामुळे आता आपल्याला आउटपुट काय मिळालं बघा, इथं आहे QC QB QA इज इक्वल टू 1 0 0. मग अशा टाईपमध्ये आता आपल्याला फोर काउंट झालं. मग दिस काउंटिंग विल प्रोसेसेस ॲज इट इज. आफ्टर द 7 क्लॉक पल्स द आउटपुट इज 1 1 1 आणि 8 क्लॉक पल्सला अगेन काय होणार, इट विल रिसेट टू 0 0 0. वेवफॉर्म काय टायमिंग डायग्राम सेम आहेत बघा, 0 0 0 1 2 3 4 5 6 7 अगेन 0. आलं लक्षात. फक्त ह्याच्यामध्ये काय बाळांनो, क्लॉक पल्स सगळ्यांना सेम दिला आहे, इथं आउटपुटची गरज नाही. पण इथं त्यांनी काय केलं आहे, पहिला फ्लिप फ्लॉप नेहमी टॉगल होणार कारण त्याला आपण लॉजिक 1ला कनेक्ट केला आहे, पण दुसरा आणि तिसरा अकॉर्डिंग टू देअर QA QB तो टॉगल होणार. एकदा वाचून बघा तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. आता सेम तसंच आहे बघा, 4 बिट असिंक्रोनस अप काउंटर काय केले बघा, सेम तसंच आहे, काही फरक नाही आहे. इथं QA QB वापरलं, इथे QA QB QC वापरला आहे, सेम सिंक्रोनस आहे म्हटलं ऑट अ टाईम सगळ्यांना हे गेले बघा. JD and KD of D flip flop are connected to the output of AND gate and the input of AND gate come from the output of 3 preceding flip flop. सेम प्रिन्सिपल सेम रन होणार, फक्त इट विल काउंट 0 to 15. आफ्टर द 15 क्लॉक पल्स इट विल अगेन काउंट 0 0 0, दॅट विल इट विल रिसेट. आलं लक्षात, समजलं. आता बघा आपल्याला काय बघायचं बघा, 3 बीट अप स्लॅश डाऊन सिंक्रोनस काउंटर, सिंक्रोनस 3 बीट अप स्लॅश डाऊन सिंक्रोनस म्हणजे एकामध्येच आपल्याला दोन्ही बघायचे, जसं आपण सिंक्रोनस बघितलेलं तसं बघा. द ऑपरेटिंग प्रिन्सिपल ऑफ सिंक्रोनस अप काउंटर इज सेम ॲज दॅट ऑफ अप डाऊन काउंटर असिंक्रोनस, बट द डिझाईन प्रोसिजर अँड रिअलायझेशन आर डिफरंट. आता डिझाईन आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. तिथं काय आपण वापरलेलं मोड आणि कंट्रोल. M बार काय होतं, M0 असताना अप काउंटिंग होत होतं, M1 असताना डाऊन काउंटिंग. सेम इथेच वापरले बघा. द नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप 3 यूज्ड, बरोबर आहे. T फ्लिप फ्लॉप वापरलेले आहेत. द अप काउंटिंग टेक्स प्लेस विथ M इक्वल टू 0 अँड डाऊन काउंटिंग टेक्स प्लेस फॉर M इक्वल टू 1. आता इथे एक्सायटेशन टेबल कसा काढला आहे बघा अप डाऊन काउंटरसाठी. मोड कंट्रोल आपण ठरवले, अप काउंटिंगला मोड काय असणार आहे 0 असणार आहे, डाऊन काउंटिंगला मोड काय असणार आहे 1 असणार आहे. बघा QC QB QA 0 0 0 0 0 1 म्हणजे 1 2 3 4 अप टू 7 काउंट करणार, ठीक आहे. इथं नेक्स्ट स्टेज वापरले आपण बघा 0च्या, हे बघा 0च्या पुढची नेक्स्ट स्टेज काय असणार 1, 1च्या पुढची 2, 2च्या पुढची 3, मग 7च्या पुढची काय असणार आहे 0. समजलं. आता इथं बघा डाऊन काउंटिंगला स्टार्ट झाले 0 0 0 1 1 1 दॅट इज 7 6 5 4 इकडं आहे 3 2 1. मग नेक्स्ट स्टेज कशी केली आहे बघा, इथं 7ची नेक्स्ट स्टेज काय असणार आहे, हे बघा 0पासून नेक्स्ट स्टेज 7, 7 नंतर 6, 6 नंतर 5, 5 नंतर 4, 4 नंतर 3, 3 नंतर 2, 2 नंतर 1, 1 नंतर 0. इकडं बघा हे महत्त्वाचं आहे. आता इथं फ्लिप फ्लॉप इनपुट TC TB TD TA कसं केलं आहे बघा. जे आपण एक्सायटेशन टेबल बघितलं की त्याच्यामध्ये T फ्लिप फ्लॉप आहे. T फ्लिप फ्लॉप कधी होणार, नो चेंज असेल तर कधी नो चेंज होणार, तो इनपुट काय पाहिजे 0 असेल तर नो चेंज होते, 1 असेल तर तो टॉगल होते. बघा इथं QC इथं 0 आहे, इथं 0 आहे म्हणजे नो चेंज झाला म्हटलं, इथं TC 0, इथं 0 आहे, 0 आहे अगेन 0 0 0 नो चेंज 0. आता इथं बघा 0 आहे आणि 1 झाला आहे म्हणजे टॉगल झाला. टॉगल कधी होतोय 1ला. अगेन 1 आहे इथं 1च राहिला आहे 0, 1 आहे इथं 1च राहिला आहे 0, 1 आहे इथं 1च राहिला आहे 0, बरोबर आहे. आता इथं बघा 1 आहे इथं 0 झाला, टॉगल झाला म्हणजे 1. अगेन 0 आहे इथं 1 झाला, टॉगल झाला म्हणजे इथं 1. इथं 1 आहे इथं 1 सेम 0, हे असं काढायचं.
क्यू बी पण सेम तसंच बघा, 0 आहे म्हणजे 0, 0चं 1 झालं म्हणजे टॉगल झाला म्हणजे 1, 1चं 1 राहिलं म्हणजे टॉगल नाही झाला म्हणजे 0, 1चं 0 झालं म्हणजे टॉगल झाला 1. सेम क्यू ए बघा, 0चं 1 झाला टॉगल झाला 1, 1चं 0 झाला टॉगल झाला 1, 0चं 1 झाला टॉगल झाला 1, अगेन 0चं 1 झाला टॉगल झाला 1. हे असं आपण ट्रूथ टेबल करून घ्यायचं. आता काय करायचं बघा, आता के मॅप काढायचा कुणासाठी, टी सीसाठी, टी बीसाठी, टी एसाठी. जे आपण मागच्या वेळेला आता लॉजिक वापरलं मागच्या लेक्चरला 3 बिट अप स्लॅश डाऊन काउंटरला, डायरेक्ट आपण एम बार आणि एमला आपण काय केलं तर कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट वापरले, तिथं डिझाईन केलं नव्हतं, तिथं आपण डिझाईन करून दाखवायला लागलो, बरोबर आहे. आता इथं कसं करायचं बघा, एम क्यू सी क्यू बी क्यू ए ह्यासाठी के मॅप काढायचा टी सीसाठी. मग टी सीला बघा, एक मिनटं, टी सीला बघा कुठं कुठं 1 आहे, 0 1 2 3 पोझिशनला एक आहे, 4 5 6 7 आहे, 8 आहे, बरोबर आहे. तिथंच फक्त काढायचं बघा, 3 पोझिशनला आहे, 7ला होतं, 8ला आहे आणि 12ला आहे. जिथं 1 1 जिथं आहे तिथं घ्यायचं. आपण काय केलं, ग्रुपिंग केलं बघा. इथं काय आलं बघा, यम ॲज इट इज राहिलं आहे का यम ह्याचं यम, आणि इथं काय आहे बघा क्यू बी बार क्यू ए बार. ठीक आहे, इथं 2 बघा, हे यम बार क्यू बी क्यू ए. ठीक आहे. आता टी बीसाठी 1 कुठं कुठं आहे बघा, हे बघा 1 पोझिशनला आहे, 3ला आहे, 5ला आहे, त्यानंतर 7 8 हे सगळ्याला 1 आहे. मग इथं पुट केलं मी, त्यानंतर हे आपल्याला मिळालं बघा. हे काय आहे, 4चं ग्रुप. इथं काय येणार यम बार, इथं काय येणार क्यू ए, आलं का यम बार क्यू ए, आणि ह्या दोघांचं काय येणार इकडं यम आणि क्यू बी, सॉरी यम आणि क्यू ए बार, यम आणि क्यू ए बार आलं, एम एक्स ऑर क्यू ए. आणि टी एसाठी बघा, सगळीकडेच 1 आहे. सगळीकडे 1 लिहिलं काय झालं, 1चं ग्रुपिंग केलं, टी ए इज इक्वल टू 1. आता आपण डायग्राम अशी काढायची, टी ए 1 द्यायचं. हे बघा 3 फ्लिपफ्लॉप काढले मी, ए फ्लिपफ्लॉप, बी फ्लिपफ्लॉप, सी फ्लिपफ्लॉप, बरोबर आहे. मध्ये जरा जागा ठेवायची, ठेवताना ए फ्लिपफ्लॉपला टी एला काय दिले बघा 1 दिले. मग टी एला मी डायरेक्ट लॉजिक 1 कनेक्ट केलं. हा सिंक्रोनस आहे त्यामुळे प्रत्येकाला क्लॉक पल्स द्यायचा आधीच, हे जो विषय संपला. आता बघा एक मिनिट, आता बघा टी बी काय बघा, सॉरी आता पहिला आपण काय बघूया, हां टी बी बघूया. टी बी काय बघा, यम बार क्यू ए प्लस यम क्यू ए बार. हे बघा आता इथं वर काय केलं मी, यमची एक लाईन काढली आणि यम बारची एक लाईन काढली, बरोबर आहे. यम बार क्यू ए म्हणजे यम बार घेतलं, वरचं आहे बघा हे नॉट गेट अप्लाय केलेलं आहे, यम बार घेतलं, क्यू ए दोघांचं अँडिंग आहे म्हणून अँड गेट काढला, बरोबर आहे. आणि दुसरं काय आहे यम क्यू ए बार. हे बघा यम इथनं वरनं घेतलं आणि क्यू ए बार, ह्या दोघांचं अँड गेट, ह्या दोघांचं ॲडिशन आहे ना, इथं ॲडिशन आहे त्यामुळे त्या ॲडिशनला ऑर गेट वापरला आणि हा कोणाला दिला, टी बीला दिला, कारण हे इक्वेशन कोणाचं आहे, टी बीचं आहे. टी सीचं काय आहे बघा, आता यम बार क्यू बी क्यू ए प्लस यम क्यू बी बार क्यू ए बार. बघा टी सीचं काय आहे बघा, यम बार क्यू ए, मग हे सगळं डायरेक्ट घेतलं आणि इंटू क्यू बी, मग ह्याला अँड गेट तयार केला. परत काय आहे यम क्यू ए बार हितनं घेतलं बघा, यम क्यू ए बार हितनं घेतलं डायरेक्ट, आणि त्याला काय आहे क्यू बी बार, ह्या दोघांचं एंडिंग करून हे ऑर केलं आणि हे टी सीला दिलं. आलं लक्षात. हे असं आपल्याला 3 बिट 4 बिट सिंक्रोनस अप स्लॅश डाऊन काउंटर डिझाईन करायचं आहे. 4 बिटवर तुम्ही असं करू शकताय. आलं लक्षात. एकदा वाचा व्यवस्थित. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं, 3 फ्लिपफ्लॉप लागतात म्हणून केलं, त्यानंतर क्यू सी क्यू बी क्यू ए प्रेझेंट स्टेट लिहिलं, नेक्स्ट स्टेट लिहिलं, मग त्याचं एक्सायटेशन टेबल आपण केलं. त्यानंतर आपण हे फ्लिपफ्लॉपचे के मॅप काढले, त्यानंतर आपण लिहिलेलं आहे दिस आर द ॲडव्हान्टेज ऑफ सिंक्रोनस काउंटर. ते काय तुम्हाला वाचल्यावर समजून जाईल. ठीक आहे, समजलं. हे एकदा नीट वाचा म्हणजे लक्षात येईल. थँक्यू.